नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनवरती आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण जे व्हिडिओज बघणार आहोत, खरं तर एक युजर्स जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या रिक्वेस्टनुसार आपण आजची ही प्लेलिस्ट सुरू करत आहोत. आपण ह्या व्हिडिओजमधून बघणार आहोत की शेअर मार्केटबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन, शेअर मार्केटमधनं पैसे कसे कमवायचे, शेअर मार्केटबद्दल नेमकी कशा पद्धतीनं आपण शेअर मार्केटिंग करू शकतो, शेअर्स विकत घेऊ शकतो किंवा SIP म्युच्युअल फंड्सचं काय नेमके प्रकार आहेत, कोणते ॲप्लिकेशन शेअर मार्केटिंगसाठी बेस्ट आहे, या प्रश्नांची सगळे उत्तरे आजच्या व्हिडिओजमध्ये मी आपल्याला देणार आहे. चला तर फटाफट आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा पर्यंत, कारण खूप मेहनत आहे व्हिडिओज बनवण्यासाठी. तसेच व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत जोडून राहण्यासाठी तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनला फॉलो करू शकता. इंस्टाग्राम, फेसबुकवरती, व्हॉट्सअप, टेलिग्राम चॅनल देखील अवेलेबल आहे. त्यावरती आम्ही देखील वेगवेगळे ट्युटोरियल्स, पोल्स सिच्युएशननुसार क्रिएट करतो, ते देखील आम्ही टाकत असतो. तसेच तुमच्या प्रश्नांचे, तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण वेगळा ग्रुप ओपन केलेला आहे. सो तुम्ही मुलामुलींसाठी स्वतंत्र ग्रुप आहे, त्याला देखील जॉईन होऊ शकता. सगळ्या लिंक्स ज्या आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ लगेचच स्टार्ट करूया. तर मित्रांनो, शेअर मार्केट ही एक खूप मोठी कन्सेप्ट आहे. खरं तर समजायला वेळ जातो, कारण शेअर मार्केट म्हटलं की प्रत्येकजण असं म्हणतं, नको यार, त्याला वेळ द्यायला पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करणं अवघड आहे. परंतु अशा काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत ज्या मदतीने तुम्ही कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता एक लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे तो शेअर मार्केटचा खरेदी करू शकता. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला रिस्क नाही आहे आणि एवढा टाईम देखील देण्याची आवश्यकता नाही आहे. सो शेअर मार्केट करणं तसं म्हटलं तर सोपं आहे आणि म्हटलं तर अवघड पण आहे, परंतु शेवटी आपल्यावर आहे की आपण कशा पद्धतीने ते शेअर मार्केट करतो. तर दुसरी गोष्ट, तर शेअर मार्केटमध्ये अनेक ॲप्लिकेशन शेअर मार्केटचं डीमॅट अकाउंट ओपनिंगचं काम करतात. अनेक बँकेंचे देखील ॲप्लिकेशन्स आहेत. टॉपवरती आपण जर बघितलं, टॉपवरती तर ग्रोव आहे, त्यानंतर झराटो किंवा अजून एक ॲपस्टॉक वगैरे हे ॲप्लिकेशन. परंतु पुन्हा प्रश्न येतो की ब्लाइंडसाठी कुठले ॲक्सेसेबल ॲप्लिकेशन आहेत, कारण जे बँकांचे वगैरे ॲप्लिकेशन असतात ते तर एवढे ॲक्सेसेबल नसतात डीमॅट अकाउंटसाठी. अकाउंट ओपनिंग करणं थोडंसं अवघड आहे, परंतु मी म्हणाल ग्रोव इज द बेस्ट ॲप्लिकेशन फॉर ऑल ब्लाइंड अँड व्हिज्युअली इम्पेअर्ड युजर्स ऑल्सो. डेफिनेटली माझा एक्सपिरियन्स आहे. आणि बाकी चार्जेसबद्दल देखील सांगायचं झालं तर ग्रोव हे खूपच कमी चार्जेस आकारतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तसंच ग्रो ॲप्लिकेशन विथ टॉकबॅक कसं यूज करायचं. तर तुम्हाला वाटलं की आम्हाला झराटो किंवा अपस्टॉक कसं यूज करायचं याबद्दल देखील इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, ट्युटोरियल पाहिजे आहे ह्या ॲप्लिकेशनचं, तर कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. मी देखील कमेंट्स करा, तुम्ही त्याबद्दल देखील व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. सो ग्रोवच्या मदतीने आपण बघणार आहोत अकाउंट ओपनिंग. तर तुम्ही एक कोणीतरी सायटेड वगैरे पर्सन असेल तर जस्ट अकाउंट ओपनिंग करा. बाकी म्युच्युअल फंड किंवा शेअर्स कसे विकत घ्यायचे, SIPs वगैरे कशा लावायचे, ह्याबद्दलच्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आज फक्त आपण ग्रोवबद्दल थोडी डिटेल इन्फॉर्मेशन बघूया की ॲप्लिकेशनचा इंटरफेस कसा आहे आणि आपल्याला कशा पद्धतीचा उपयोग होऊ शकतो. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, बट ज्याला इंटरेस्ट आहे ते डेफिनेटली हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर फटाफट ग्रो ॲप्लिकेशन आपण ओपन करूया. ही ओके, ग्रोवला ओपन केल्यानंतर थोडं लोड होईल. ओके, फिंगरप्रिंटने साइन इन करून घ्यायचं. ओके, हे ग्रोवचं लोगो आहे, त्याला क्लिक केल्यानंतर तो डिसेबल होतो. ओके, या ठिकाणी म्युच्युअल फंड्स नावाचं ऑप्शन आहे. ओके, हे पहिलं जे ऑप्शन आहे तुमचं ते याच्यासाठी आहे, कशासाठी, सर्चसाठी. ओके, तुम्हाला ग्रोवरती काही सर्च करायचं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे बोलत नाही ते स्कॅनसाठी आहे. तुम्ही QR वगैरे स्कॅन करून पे वगैरे करू शकता. ओके, प्रोफाईल सेक्शन आहे. प्रोफाईल सेटिंग आपण नंतर बघूया. Selected. Explore. ओके, एक्सप्लोर आहे. Dashboard.
हे 2-3 टॅब्स आहे वरती डॅशबोर्डवरती सगळ्या प्रकारचे तुम्हाला हे दिसतील, तुमच्या काय शेअर्स वगैरे काय घेतले तुम्ही ते सिप्स इथे तुम्हाला. ओके, आपण म्युच्युअल फंडला सिलेक्ट केलं म्हणून सगळे सिप्स. ओके, पहिल्यांदा तर तुम्हाला स्टॉक्स हे विसरलो मी खरं. ओके, ते म्युच्युअल फंड्समध्ये. ओके, स्टॉक्सवरून आपण पुढे जाणार होतो. खरं तर ते म्युच्युअल फंड्समध्येच आपण गेलो होतो खरं म्हणजे. तर पहिला खाली तुम्हाला 3 टॅब दिसतील. हे स्टॉक्स आहेत, बॅक, होम आणि ओव्हरव्ह्यूच्या वरती, आणि पे आहे, इथे तुम्ही पे करू शकता. ओके, सो म्युच्युअल फंड बद्दल मी नंतर सांगतो, आपण स्टॉक्स बद्दल बघूया. ओके, प्रोफाइल अंडरस्कोर निफ्टी 50 22,488.65 216.05 0.95%. ओके, सो हे जे आहे ना, आधी प्लस मायनस पण सांगायचं, पण आता त्याचं एक अपडेट आलं होतं त्यामुळे, पण तुम्हाला ते सांगेल प्लस 0.5% वगैरे. ओके, सो हे निफ्टी आहेत सगळे. त्याच्यानंतर बघा बँक निफ्टी, FINIFTY आहे, सेन्सेक्स आहे 73,885.60. ओके, 617.30 0.83%. ओके, Nifty. ओके, Bank X. All indices selected. एक्सप्लोर. आता इथे एक्सप्लोर टॅब आहे, जसं की म्युच्युअल फंडमध्ये देखील होता. होल्डिंग्स, ह्या होल्डिंग्समध्ये तुम्ही किती शेअर्स घेतलेत ते दिसतात. ह्या होल्डिंग्सवरती क्लिक करा. ओके, आता मी काय होल्ड केलं नाही त्यामुळे ते दिसत नाही. इथे माय वॉच लिस्ट आहे. इथे काय होतं, इथे तुम्ही वॉच लिस्टमध्ये जे काही स्टॉक्स वगैरे ॲड केले ते दिसतात तुम्हाला. SBI Life Insurance 1,380.05 32.75 2.32%. ओके, म्हणजे हे तुम्हाला इथे त्याची प्राइस सांगितली. ह्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचे डिटेल्स भेटते, ॲनालिसिस भेटते. ओके, हे वॉच लिस्ट आहे. ओके, इथे वॉच लिस्टला प्लस वॉच लिस्ट आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची अजून एक वेगळी वॉच लिस्ट जी आहे काही स्टॉक्सचे वगैरे क्रिएट करू शकता. ओके, तर एक्सप्लोर मध्ये गेल्यानंतर मोस्ट बॉट ऑन ग्रो तुम्हाला हेल्प करते की ग्रो वरती जे स्टॉक सगळ्यात जास्त लोकांनी विकत घेतले त्याची तुम्हाला डिटेल. टाटा स्टील, IRFC आहे, सगळ्या कंपनीचे स्टॉक्स या ठिकाणी भेटतील. आता आपण खाली दुसऱ्या टॅबकडे येऊया, म्युच्युअल फंड्सकडे. ओके, म्युच्युअल फंड्स ही खूप चांगली संधी सगळ्यांसाठी आहे. हे जे आपण जे स्टॉक्स बघितलं ह्याच्यासाठी तुम्हाला खूप टाईम द्यावं लागतं, कारण तुम्हाला सेकंदाला ह्याची किंमत जी आहे मित्रांनो कमी जास्त होत असते. जेव्हा आपण ते एखादा शेअर्स वगैरे विकत घेऊ तेव्हा ते सगळं बघणार आहोतच, परंतु म्युच्युअल फंड्स ही अशी असं प्लॅनिंग आहे की ज्याला तुम्हाला अजिबात वेळ देण्याची गरज नाही. कसं ते आपण बघूया. एक्सप्लोर मध्ये सगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड तुम्हाला दिसतील. ओके, डॅशबोर्ड मध्ये तुमच्या डॅशबोर्ड मध्ये किती सिप्स वगैरे, वॉच लिस्ट, इथे पण तुम्हाला वॉच लिस्ट मध्ये कोणते कोणते म्युच्युअल फंड्स ऍड केले ते दिसतील. ओके, हो, म्हणजे इथेच थोडक्यात तुमचं जे असतं बघा RD किंवा FD वाला अकाउंट आहे ना बँकेमध्ये, जसं की एव्हरी मंथला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि ते ऑटोमॅटिकली तुमचं ग्रो होत जातं, प्रगती होत जाते. इथे पॉप्युलर फंड झाले एक्सप्लोरमध्ये ऑल म्युच्युअल फंड्स आहे, तर तुम्ही सर्च देखील करू शकता आहे ना. ओके, सो हे सगळे पॉप्युलर फंड्स आहेत. आपण डॅशबोर्ड वरती जाऊया. एक्सप्लोरच्या नंतरचा आहे. ओके, वरती जे टॅब्स आहेत त्याच्यामध्ये. एकदा तुम्ही एक्सप्लोर करून बघा. कुठल्या प्रकारचे अडचण आलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमचा ईमेल ID मोबाईल नंबर अवेलेबल आहे. कधीही 24/7 DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनशी तुम्ही संपर्क साधू शकता. कुठल्या प्रकारचे तुमचा प्रॉब्लेम असेल तर डेफिनेटली आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके, इन्व्हेस्टमेंट फ्री रिटर्न ऐकून घ्या. 2,249 7.03%. Invested 1 year terms 31,998 25.53 0.07%. ओके, तर 3 प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट मी केलेले आहे, डॅशबोर्डवरती दाखवत आहे. पोर्टफोलिओ एनालिसिस, इथे पोर्टफोलिओ एनालिसिस आहे, इथे तुम्ही एनालिसिस करू शकता. इथे करंट इन्व्हेस्टेड आहे. SBI स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ SIP. ओके, हे त्यांनी सांगितलं की तुम्ही SBI मध्ये SIP लावलेले आहे. 12,939 11,999
ओके 12,000 SP 12,939. 339 11,999. टोटल मी इन्व्हेस्ट केलेत 11,999 रुपये. ओके SBI Magnum Mid Cap Direct Plan Growth. इथे पण तेच आहे बघा, इथे सिप आहे 10,704. 10,000. 10,000 इन्व्हेस्ट केलेत, 10 आणि 10,704 आहेत, म्हणजे 704चा सध्या मला नफा चालू आहे. ही एव्हरी मंथला मी इन्व्हेस्ट करतो. तसंच ही दुसरी पण आहे, SBI Contra Direct Plan हो Growth. तिसरी. SIP. ओके 10,604. इथे 604 रुपये आहेत. Update on May 17, 24. ओके 17 मे रोजी अपडेट झाले ते. Refresh external funds. इथे रिफ्रेश एक्सटर्नल फंडला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येतो. तो OTP आल्यानंतर एक 10 मिनिटात तुमचे फंड जे आहेत ते रिफ्रेश होतात, पण ह्याचे काय उपयोग नाही आहे जास्त. ओके Stocks. तर आपण Investments. 3. डॅशबोर्डवरती होतो. Investments. Selected. Dashboard. SIPs. आता सिप्स Watchlist. आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके SIPs. Selected. सिप्स मध्ये काय Watch. Monthly SIP amount. मंथली 6,000. मंथली सिप्स अमाऊंट किती आहे 6,000. ओके Maintain 4,000 in your bank account for upcoming installments. तर त्यांनी काय सांगितलं, माझी एक सिप ऑलरेडी गेली आहे, म्हणून त्यांनी काय सांगितलं की 4,000 रुपये तुम्ही अकाउंटमध्ये मेंटेन ठेवा, नाहीतर तुम्हाला ऑटोमॅटिकली चार्जेस लागतात. Active SIPs. 3. ॲक्टिव्ह सिप्स 3 Sort by. Due आणि date. सिप्स तुम्हाला ड्यू डेट म्हणजे इथे तुम्हाला तारीख पण सांगेल की कधी तुमची सिप्स आहे. तुम्ही तुमच्या तारखेनुसार सिप सेट देखील करू शकता जेव्हा एखादी सिप तुम्हाला लावायची असते. SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके सिप SBI Contra Direct Plan Growth. 2,000. Do it. SBI Contra Direct Plan Growth. 2,000. Do it 3 days. ओके 03. June. Due date is June 3rd. June 2nd is a holiday. ओके जून 2nd होती ती, पण हॉलिडे आल्यामुळे त्यांनी काय सांगितलं आम्ही ती जून 3 घेऊ. ओके SBI Magnum Mid Cap Direct Plan Growth. 2,000. Do it 3 days. 03. June. Due date is June 3rd. June 1st to June 2nd are holidays. ओके तर ही जून 1 तारखेला मी सेट केली होती, परंतु 1 तारखेला आणि 2 तारखेला हॉलिडे आल्यामुळं तुम्हाला 3 तारखेला ते बघायला, म्हणजे 3 तारखेला ती ऑटोमॅटिकली बँक अकाउंटमधनं कट होणार एव्हरी मंथ. ओके आणि जर चार्जेस म्हणजे जर अकाउंटमध्ये बॅलन्स नसला तर जबरदस्त चार्जेस लागतात, हे मात्र एवढी गोष्ट लक्षात ठेवा. SBI Small Cap Fund Direct Growth. ओके 2028. June. ओके ही ऑलरेडी 28 जूनला गेलेली आहे. 28 जूनला जाणार आहे, कारण ती ऑलरेडी मेमध्ये गेली. Stocks. ओके तर आता आपण वॉच लिस्टमध्ये जाऊया. 6,000. Maintain 4th. Select. Watchlist. ओके Watchlist. वॉच लिस्टमध्ये जसं इथं मी 844. मागे स्टॉक्स होते आपले, तसेच म्युच्युअल फंडचे देखील वॉच लिस्ट असते वेगळी. Mutual. 1 year terms. ओके SBI Magnum. 1 year terms. ओके या ठिकाणी क्लिक करून तुम्ही 1 वर्ष 1 दिवस 3 दिवस 3 वर्ष 5 वर्ष 7 वर्षाचं असे ऑप्शन्स आहेत रिटर्न्सचे. ओके म्हणजे त्या फंड्सने एका वर्षात किती रिटर्न्स दिले ते तुम्ही इथे चेक करू शकता. ते कसं चेक करायचं ॲनालिसिस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये तसं सांगेलच. ओके SBI Unlabeled. ओके हे बघा सगळे स्टॉक्स आहेत. SBI Unlabeled. SBI Technology Opportunities Fund Direct Growth. 0.77%. हे एका दिवसाचं आहे. ओके Equity sectoral/thematic. ओके Unlabeled. तर तुम्ही स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड्समधून त्याच्या शेजारी जो स्टॉकच्या नावाशेजारी जे बटन असतं त्याला क्लिक करून वॉच लिस्टमध्ये ॲड करू शकता डेफिनेटली. ओके सो हे होतं थोडक्यात सगळ्या प्रकारचं डिटेल ट्युटोरियल. आपण प्रोफाईलमध्ये जाऊन जे सेटिंग्स वगैरे ते फटाफट बघूया फक्त. 0102. Okay. Selected. Prologov 2. Disabled. Mutual. Profile _ section. ओके प्रोफाईलमध्ये येऊ आपण. If settings. Back. If settings. सेटिंग्समध्ये जाऊया आपण फटाफट. ओके Notification. इथनं तुम्ही नोटिफिकेशन चेक करू शकता. Nyanishwar Ramesh Sabale. ओके प्रोफाईल आहे. Account details. अकाउंट डिटेल्स इथे तुम्ही अकाउंट डिटेल्स वगैरे बघू शकता. ओके अकाउंट ओपनिंग विषयी काय अडचण आली तरी तुम्ही डेफिनेटली कॉल बॅक करा, आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. Nyanishwar Ram. Date of birth. हे बघा डेट ऑफ बर्थ, 6319. Mobile number. मोबाईल नंबर Nine आहे, edit. Email. ईमेल आय डी आहे, Edit. PAN number. PAN number. And marital status. Single. Male. Female. जेंडर आहे. Other. Unique client code. ओके क्लायंट कोड आहे. ओके Debit act number /void. डेबिट अकाउंट नंबर आहे 120. बस. DPID. DPID वगैरे आहे. ओके Depository participant. ठीक आहे. डिपॉझिटिव्ह पार्टिसिपेट म्हणजे कोणत्या कंपनी अंतर्गत आपण Next आहोत? Billion Technology Private Limited. ही कंपनी आहे नेक्स्ट बिलियन टेक्नॉलॉजी. ह्याचं तुम्हाला मेसेजेस वगैरे स्टेटमेंटचे जे ईमेल्स वगैरे सगळे येत राहतात महिन्याला मंथली, आणि बॅलन्स वगैरे पण तुमचं ते सांगत राहतात. Depository name. CDSL. ओके Trading. Nominee details. ओके हे नॉमिनी आहे. Declare nominee. ओके Account related forms. अकाउंट रिलेटेड फॉर्म आहे, डिक्लेअर नॉमिनी हे तुम्ही ते फटाफट करू शकतात. CB. Mandatory documents. ओके CB असेल.
ओके ठीक आहे, आपल्याला काय विशेष नाही. Grow. Refer. Invite friends on Grow. इन्व्हाइट करू शकता तुम्ही ग्रोवरती. तुम्हाला जर आवडलं ग्रो तर डेफिनेटली मित्रांना इन्व्हाइट करा. डिस्क्रिप्शनमध्ये तसेच टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवरती मी ग्रोवची लिंक देईल. तुम्ही त्या लिंकवरती टॅप करून सिम्पली जॉईन होऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला देखील ह्याच्यातलं कमिशन वगैरे सगळं भेटत जाईल. Invite. ओके 000 stocks F&O balance. ओके, एक तर बॅलन्स आहे 00 स्टॉक बॅलन्स. मी मनी कसे ॲड करायचे ते देखील तुम्हाला ग्रोच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये Add money. शिकवेल. ओके, इथनं ॲड मनी करू शकता तुम्ही. जसं इतर आपण पेटीएम वॉलेट वगैरेला ॲड करतो तशाच पद्धतीने इथे देखील तुम्ही जे आहे शेअर विकत घेण्यासाठी फक्त शेअर्स म्हणजे तुमचे स्टॉक विकत घेण्यासाठी मनी ॲड करू शकता. ते कसे घ्यायचे तेव्हा आपण ते ॲड करून विकत घेऊच. All orders. इथे Track ऑल orders. ऑर्डर्स Order आहे. details. सगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स तुम्ही ट्रॅक करू शकता किंवा ऑर्डर डिटेल्समध्ये जाऊ शकता. जेव्हा पहिल्या दिवशी आपली SIP कट होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती कन्फर्मेशनचा आपल्याला मेसेज आणि ईमेल येऊन जातो. ओके, सो तिथं ट्रॅक करू शकता ऑर्डर प्रोसेस वगैरे ते सगळे इथं अशा पद्धतीने आहेत. Bank details. Banks and auto pay mandates. ओके, इथे बँक डिटेल आहे. सो तुम्हाला जर असं वाटलं की माझ्या लक्षात राहणार नाही बाबा, तर तुम्ही इथं बँक डिटेलमध्ये जाऊन बँक अकाउंट ॲड करून ऑटो पे मॅन्डेटरी करू शकता, ज्यामुळे ऑटोमॅटिकली त्या दिवशी तुमच्या बँक अकाउंटमधनं चार्जेस डिडक्ट होतील, ज्यामुळे आपलं लक्ष जरी नसलं तरी SIP जी आहे ती आपली ऑटोमॅटिकली ग्रो होत राहील. ओके, सो हे देखील तुम्ही डेफिनेटली करा. बँक अकाउंट किंवा ऑटो पे मॅन्डेटरी वगैरे करण्यासाठी काय अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधा किंवा इतरांची हेल्प देखील तुम्ही घेऊ शकता. Customer support 24/7. इथं तुम्ही कस्टमर Fax. सपोर्ट आहे. Contact Grow. ग्रोला कॉन्टॅक्ट करू शकता. कस्टमर केअर 24/7 इथे कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे. ईमेल ॲड्रेस वगैरे तुम्ही त्यांचा आहे. कुठल्याही प्रकारची अडचण जर तुम्ही त्यांना देखील कॉन्टॅक्ट करू शकता. Reports. ओके, रिपोर्ट्स. About us. ओके, अबाउट. Charges. ओके, चार्जेस. तर चार्जेसबद्दल सांगायचं झालं तर ग्रोला SIPला जे आहेत आपण SIP करतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तर त्याला फक्त आणि फक्त 10 पैसे चार्जेस ग्रो घेतो. म्हणजे 1 रुपयापेक्षा सुद्धा कमी असं कुठलंच ॲप्लिकेशन तुम्हाला इतक्या कमी पैशामध्ये शेअर्स किंवा SIP हे करू देणार नाही. सो खूप भारी संधी आहे आपल्याकडे. शेअर मार्केट आजकाल एक फॅशन बनलेलं आहे. सो डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी ह्या गोष्टीमध्ये उतरा. DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या हे माझ्या वतीने ही खात्री आहे की डेफिनेटली तुम्हाला मिनिमम 10% तर प्रॉफिट डेफिनेटली होणार. आजकाल PPF किंवा PF आपलं जे आहे त्याला देखील जवळपास 7-8% व्याजदर भेटतो. त्यामुळे इथे तर डेफिनेटली आपल्याला 1-2% एक्स्ट्रा आहे. त्यामुळे डेफिनेटली रिस्क घ्यायला काही हरकत नाही. आता ऑटोमॅटिकली मी ज्या SIPs लावल्या त्या जवळपास 3 वर्षात मला 17% इंटरेस्ट देणार आहे. सो त्यामुळे हे जेवढे 3 वर्षात 2,000 रुपये होतील त्याच्या मल्टिप्लाय बाय 17% तुम्ही करू शकता. किती होते? ओके, त्याचे 17% त्याचं ते ॲड करून ते मला तेवढे भेटणार. जर मला वाटलं तर मी कधी रिडीम करू शकतो. App fee 16.8. ओके, ठीक आहे. सो हे होतं शेअर मार्केटबद्दल च्या ग्रोची इन्फॉर्मेशन. सो ॲप्लिकेशन तुम्हाला कसं वाटलं? शेअर मार्केट तुम्हाला माहिती असेल जे की 9 ते 3पर्यंत खुलं असतं. शनिवार, 2nd, 4th सॅटर्डे सुट्टी असते. शनिवार रविवार हॉलिडेज नेहमीप्रमाणे वगैरे त्या पद्धतीने आपल्या इतर गव्हर्नमेंट नोकरीचं असतं. सो तुम्हाला शेअर्स जर विकत घ्यायचे असतील, स्टॉक्स जर विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला ते 9 ते 3मध्येच विकत घ्यावे लागतात. हे थोडक्यात शेअर मार्केटिंग विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन होती. थोडा मोठा व्हिडिओ झाला आहे. सो आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ग्रोबद्दल आणखी डिटेल घेऊया, ज्यामध्ये आपण शेअर्स कधी विकत घ्यायचे, SIPs कशी करायची ग्रोमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि इतर जर आपल्याला काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण त्या संदर्भात व्हिडिओज घेऊन येऊ. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा सगळ्यांपर्यंत. खूप मेहनत आहे मित्रांनो हे व्हिडिओज बनवण्यासाठी. तसेच नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, चॅनलवरला सबस्क्राईब करून. आणि व्हिडिओ कसा वाटला ह्याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनला जोडून राहण्यासाठी तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअपचा यूज करू शकता. इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनल देखील आहे. तुमच्या सगळ्या प्रकारच्या समस्येसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप खोललेला आहे, त्याला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता. स्वतंत्र ग्रुप आहे सगळ्या मेन्स वुमन्ससाठी. तसेच तुम्ही जर बेसिक युजर्स असाल तर मोबाईल कसा वापरायचा, वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट आपण बनवलेल्या आहेत. त्या सगळ्या बघून तुम्ही अँड्रॉइड जगतामध्ये स्वावलंबी लाईफ देखील जगू शकता. हाच DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनचा मोटिव्ह आहे आणि आय होप तुम्ही सगळे हे सगळे व्हिडिओज बघून साध्य कराल. चला तर भेटूया आणखी माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून टू DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन. बाय, सी यू. हॅपी जर्नी टू शेअर मार्केट.